नाशिकच्या राजकारणात एक अत्यंत मोठी बातमी समोर येते। स्वामी शांतिगिरी महाराज हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आता रंगतेय। ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याचं कळतंय। महाविकास आघाडीच्या सूत्रांनी एबीपी माझाला याची माहिती दिली आहे। काल शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळे शांतिगिरी महाराज नाराज असल्याचं कळतंय। 2 दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यावरती शांतिगिरी महाराज ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीची चर्चा आधी महायुतीमधनं होत होती। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे या चर्चांना जरा जास्तच जोर मिळाला। परंतु काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर शांतिगिरी महाराज हे नाराज झाल्याचं कळतंय। त्यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय। मिलिंद नार्वेकरांसोबत महाराजांची नाही तर महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाली आहे आणि आता महाविकास आघाडीकडनं शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याचं कळतंय। त्यामुळे नाशिक लोकसभेचे उमेदवार कोण असतील, गणितं कशी बदलतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, कालपर्यंत ज्या शांतिगिरी महाराजांच्या नावाची चर्चा शिवसेनेचे किंवा युतीचे उमेदवार म्हणून होत होती, ती चर्चा आता महाविकास आघाडीपर्यंत कशी पोहोचली आहे? ज्ञानदा, नाशिकच्या राजकारणातून खरंच एक मोठी बातमी म्हणावी लागणार आहे। आपण जर बघितलं तर आज रविवारी रात्री स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट ही घेतली होती। जवळपास अर्धा तासाहून अधिक त्यांची चर्चा ही झालेली होती। त्यानंतर शांतिगिरी महाराज हेच आता महायुतीचे उमेदवार राहणार का अशा चर्चा देखील सुरू झालेल्या होत्या। मात्र आपण काल जर बघितलं तर काल नाशिकमध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळावा हा झाला आणि तिथे हेमंत गोडसेंची शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी घोषणा ही केली। तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये हेमंत गोडसेंना पाठवायचं असं त्यांनी म्हटलं होतं आणि यानंतर आता खरं तर मोठ्या हालचाली या नाशिकमध्ये झालेल्या आहेत। ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत स्वामी शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चाही झालेली आहे। भेटीची वेळ देखील मागितल्याची विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला माहिती ही दिलेली आहे। त्यामुळे आता स्वामी शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। यासोबतच आपण जर बघितलं तर शांतिगिरी महाराज यांनी म्हटलेलं आहे की काहीही झालं तरी मी ही निवडणूक लढवणारच, कोणत्या पक्षाकडून लढवणार ही मी लवकरच स्पष्ट करेल असं देखील महाराजांनी आपल्याशी बोलताना म्हटलंय। त्यामुळे आता एकंदरीतच शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्याला माहिती आहे शांतिगिरी महाराजांचे जवळपास लाखोंच्या आसपास हे भक्त परिवार आहेत, मोठे त्यांचे मतदार आहेत। त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर बघितलं तर एकीकडे मिलिंद नार्वेकरांसोबत चर्चाही झाली आहे तर दुसरीकडे संपर्क प्रमुख संजय राऊत, खासदार संजय राऊत हे देखील कालपासून नाशिकला आहेत। त्यामुळे या सगळ्या घडामोडींमुळे शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडनं उमेदवार होतील या चर्चांनाही बळ मिळतंय। धन्यवाद प्रांजल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।